पैठण नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य पदाच्या निवडणुकीत शिंदे शिवसेनेने पैठण तालुक्यात आपलं वर्चस्व प्रस्थापित केल्याने छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे, पैठणचे आमदार विलास भुमरे या दोघा बाप-लेकांसमोर सर्वपक्षीय नेत्यांनी नांग्या टाकल्याचे निवडणुकीच्या निकालानंतर समोर आलंय। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक संपत नाही तोच पैठण तालुक्यातील काँग्रेस नेते तथा शिवाजी नागरी बँकेचे अध्यक्ष रवींद्र काळे यांनी आपल्या समर्थकांसह मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार संदीपान भुमरे, आमदार विलास बापू भुमरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिंदे शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसलाय। दुसरीकडे भाजप नेते दत्ता गोडे यांचे कट्टर समर्थक पंचायत समितीचे माजी सभापती सुरेश दुबाले पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य सोमनाथ जाधव, पंचायत समितीचे माजी सभापती मोहम्मद हनीफ यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे शिवसेनेतच प्रवेश केल्याने सर्वच राजकीय पक्षांसाठी हा मोठा धक्का मानला जातोय। जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना नेते दत्ता गोडे यांनी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला। यावेळी माजी पंचायत समिती सभापती सुरेश पाटील दुबाले यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला होता। प्रवेशानंतर तिसऱ्या दिवशी दुबाले यांनी कोलांटी उडी मारत शिंदे सेनेचे खासदार संदीपान भुमरे यांच्या मांडीवर जाऊन बसले। एवढेच नव्हे तर त्यांनी नवगाव गटातील शिंदे शिवसेनेचे उमेदवार पांडुरंग आवटे यांचाही प्रचार केला। शिंदे शिवसेनेच्या विजय मिरवणुकीतही ते सहभागी झाले। सुरेश दुबाले यांच्या भूमिकेमुळे भाजप नेते दत्ता पाटील गोडे यांच्या समर्थकांत चलबिचल सुरू झाली आहे। काँग्रेस नेते तथा शिवाजी नागरी बँकेचे अध्यक्ष रवींद्र काळे यांनी आपल्या पुतण्याला पैठण पंचायत समिती नांदरगणातून शिंदे सेनेकडून निवडणुकीच्या मैदानात उतरवून विजयश्री खेचून आणला। सोमवारी मुंबई येथे शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार संदीपान भुमरे, आमदार विलास भुमरे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनीही शिंदे शिवसेने जाहीर पक्ष प्रवेश केला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्यानंतर पैठण तालुक्यात पक्षप्रवेशासाठी शिंदे शिवसेनेत चढाओढ सुरू झाल्याचे विरोधकांमध्ये खळबळ उडाली आहे। गौतम बनकर, MCN न्यूज, पैठण।